वर्ड एक छोटी प्रार्थना करूया पटकन. देवबापा आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो प्रभू. आजची भक्ती तू आम्हा सर्वांसाठी ब्लेस केलीस. परमेश्वरा तुझं वचन दे, वचनाचं रहस्य आज आमच्यासाठी महान देवा तू प्रगट कर. फादर वी वॉन्ट यू टू रिव्हील द रियालिटी अँड द मिस्ट्रीज ऑफ युअर वर्ड लॉर्ड, दॅट द स्पिरिट ऑफ युअर पीपल कॅन बी नरेस्ट टू मास्टर. तेव्हा तुझी लोक त्याद्वारे तृप्त केले जाऊ दे आणि तू गौरविला जा. तू आपल्या सेवकावरती देवा कृपा कर परमेश्वरा, तुझं गौरव होऊ दे. प्रार्थना येशूच्या नावे करतो, आमेन आमेन. सिग्नल येस, टाळ्या वाजवू आपण. हालेलुया हालेलुया. सुंदरशी वर्शिप झाली आज, नाही का? दुसरं शमूएल आणि 6व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की दावीद राजा जो आहे तो ज्यावेळेस परमेश्वराचा कराराचं कोश घेऊन येत होते त्यावेळेस तो त्या कोशासमोर काय केलं त्याने? इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे की ही डान्स्ड बिफोर द लॉर्ड विथ ऑल हिज माइट. संपूर्ण आपल्या शक्तीनिशी तो नाचला तिथे, नाही का? आणि आपल्याला माहीत आहे का की बायबल सांगतं की दावीद राजा जो आहे तो परमेश्वराच्या मनासारखा होता, मॅन आफ्टर गॉड्स ओन हार्ट. आणि त्याचं सिक्रेट काय होतं माहीत आहे का? हेच सिक्रेट होतं. तो ज्यावेळेस परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जायचा त्यावेळेस तो त्याची पोस्ट वगैरे विसरून जायचा. तो काय कुठल्या पोस्टला आहे काय आहे, तो फक्त त्याचं प्रेझेन्स जे आहे त्याची उपस्थिती जी आहे ती एन्जॉय करायचा तो, नाही का? ओके, एनिवे आजचा हा आपला विषय नाही. आपला विषय दुसरा आहे, राजाला भेटायला जाताना हा विषय आहे आपला. आणि मागच्या काही आठवड्यांपासून आपण पुत्रत्व या विषयावर मनन करत आहोत. ती सिरीज आपण बघत आहोत, नाही का? आणि सुरुवातीला आपण बघितलं की परमेश्वराने जुन्या करारामध्ये स्वतःला कशा प्रकारे प्रगट केलं इस्रायल लोकांना. इस्रायल लोकांची ज्या ज्या वेळेस एखादी गरज निर्माण झाली, एखादी त्यांना नीड निर्माण झाली, त्यावेळेस त्याने काय केलं? त्या गरजेप्रमाणे त्या गरजेनुसार त्याने पुरवठा करून दिला आणि मग स्वतःला तसं त्याने रिव्हील केलं. उदाहरणार्थ एके ठिकाणी असं आहे की युद्ध चालू होतं आणि परमेश्वर त्यांना काय करतो? ते युद्धामध्ये विजय देतो आणि स्वतःला काय म्हणून तिथं रिव्हील करतो? तो यहोवा निसी, लॉर्ड आवर बॅनर, विजयाचा झेंडा, नाही का? एका ठिकाणी काय होतं? पाणी ते दूषित असतं आणि परमेश्वर ते पाणी गोड करतो पिण्यासाठी जे असतं पाणी ते. आणि त्या ठिकाणी तो काय म्हणून रिव्हील करतो स्वतःला? यहोवा राफा, लॉर्ड हु इज अ हिलर, बरं करणारा, आरोग्य देणारा. हाच पिता, हाच परमेश्वर ज्यावेळेस नवीन करारामध्ये आपण येतो त्यावेळेस येशू ख्रिस्त या परमेश्वराला काय म्हणून प्रगट करतो? आपला पिता म्हणून प्रगट करतो. तो म्हणतो की मी पित्याला प्रगट करायला आलेलो आहे, नाही का? आता हा जो पिता आहे, जो परमेश्वर आहे, ज्यांनी सर्व सृष्टी निर्माण केली, जुन्या करारामध्ये आपण पाहतो. नवीन करारामध्ये हा आपला पिता म्हणून आपण प्रगट झालेला पाहतो. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा जो देव आहे, हा जो परमेश्वर आहे, तो एक राजा देखील आहे, नाही का? आपण वाचूया स्तोत्रसंहिता याचा 10वा अध्याय आणि 16वा वचन. स्तोत्रसंहिता याचा 10वा अध्याय आणि 16वा वचन. परमेश्वर युगानुयुग राजा आहे, त्याच्या देशातून राष्ट्रे नष्ट झाले आहे. परमेश्वर काय आहे? युगानुयुग राजा, युगानुयुग राजा आहे. इतर राजे जे आहेत त्यांना कालावधी असतो, नाही का? ठराविक जोपर्यंत ते या पृथ्वीवर जिवंत आहेत तोपर्यंत ते राजे असतात. आपला परमेश्वर कसा राजा आहे? युगानुयुगाचा राजा आहे. अजून एक वचन वाचू आपण स्तोत्रसंहिता याचा 47वा अध्याय 6 आणि 7.
देवाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. आमच्या राजाची स्तुती स्तोत्रे गा, स्तुती स्तोत्रे गा. कारण देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. तुम्ही लक्षपूर्वक त्याची स्तुती स्तोत्रे गा. कारण देव काय आहे? सर्व पृथ्वीचा राजा आहे. देव सर्व पृथ्वीचा राजा आहे. आता हा देव ज्याची आम्ही आराधना करतो, ज्याचे आम्ही लेकरे आहोत, तो राजा आहे. आणि मग आपल्याला हे राजे कसे असतात ह्यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेतलं पाहिजे, नाही का? त्यांचा स्वभाव कसा असतो, ते कशा पद्धतीने विचार करतात, कशा पद्धतीने कृती करतात, नाही का? त्यांचं नेचर, त्यांचे विचार आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे. जर त्यांच्याशी आपल्याला व्यवस्थित योग्य पद्धतीने जर रिलेट व्हायचं असेल, त्यांच्याशी योग्य पद्धतीने संबंध ठेवायचा असेल, तर त्या राजाला आपल्याला जाणून घेतलं पाहिजे, नाही का? सर्वच प्रजा जी आहे राजाची किंवा सर्व जे मुलं आहेत राजाचे, ते त्याचे फेवरेट असतात का, आवडते असतात का? नाही, ठराविकच असतात. आणि मग त्या ठराविक लोकांनाच मग तो गादीवर बसवतो. आणि मग आपल्याला त्या ठराविक लोकांमध्ये आलं पाहिजे, नाही का? आणि त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपल्याला? त्या राजाचे आपल्याला विचार, ते तो कसा वागतो, काय करतो, या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आपल्याला, नाही का? तर आपण एक एक मुद्दा बघूया. एखादा राजा हा किती सामर्थ्यशाली आहे, किती बलवान आहे, किती ताकदवान आहे, हे कशावरून ठरतं बरं? एक राजा आहे, हा खूप पॉवरफुल राजा आहे, नाही का? आपण असं म्हणतो. कशावरून ठरतं का खूप पॉवरफुल राजा आहे? येस, त्याच्या सैन्यावरून. ओके, अजून त्याच्या संपत्तीवरून. बरोबर आहे का नाही? मेन मुद्दा जो आहे तो संपत्ती आहे, वेल्थ. कारण सैन्य पण सैन्याच्या मेंटेनन्ससाठी पैसे लागतात, नाही का? म्हणून एखादा राजा हा किती पॉवरफुल आहे, किती ताकदवान आहे, किती शक्तिशाली आहे, हे कशावरून ठरतं? त्या राजाकडं असलेल्या संपत्तीवरून. आणि म्हणून तुम्ही बघा की ज्यावेळेस राजेशाही होती, लोकशाही यायच्या अगोदर ज्यावेळेस राजेशाही होती, त्यावेळेस काय असायचं? राजे जे आहेत ते काय करायचे? इतर राजांच्या राज्यांवर हल्ला करायचे आणि ते कॅप्चर करायचे. ठीक आहे? आणि हे जे राजे आहेत ना, हे राजे आपण म्हणतो की यांच्या संपत्तीवरून ह्यांची ताकद समजत असते, नाही का? तर हे राजे काय करतात? आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करतात. ते संपत्ती दाखवतात. ते प्रत्येकाला जाऊन सांगणार नाही ना तो त्याच्या राज्यामध्ये की माझ्याकडे इतके पैसे आहेत, माझ्याकडे इतके पैसे, असं सांगाल का तो? नाही. तो काय करतो राजा? तो त्याच्या संपत्तीचं प्रदर्शन करतो. माझ्याकडे किती संपत्ती आहे ती तो दाखवतो. कशी दाखवतो तो? कशी दाखवतो बरं? काही स्लाइड्स आपण बघूया. बघता येईल का इथं? हे जे अलीकडचा हा दरवाजा दिसतोय ना, हा दरवाजा सोन्याचा दरवाजा आहे. तो हवा महल माहित आहे का? भारतामध्येच आहे हवा महल. त्या हवा महलामधला दरवाजा आहे. ते शेजारचं जे आहे ते दिसतं का? ते महालाच्या आतमधलंच आहे. ते जुनागड फोर्ट जो आहे, जुनागडचा किल्ला जो आहे गुजरातमध्ये, तिथलं ते दृश्य आहे. ते तिथला फोटो आहे. तो दिसतं का? सोन्याचं दिसतं. हा दरवाजा सोन्याचा आहे. आतमध्ये दिसतं का? ते पिलर जे आहेत त्याच्यावरती सोनं लावलेलं दिसतं का? हे अलीकडचं सीलिंग दिसतंय का? हे सीलिंग जे आहे ते इंग्लंड मधलं जे बकिंगम पॅलेस आहे ना, तिथलं सीलिंग आहे. ते कॉर्नरला सोनं लावलेलं दिसतं का? शेजारचं जे आहे महाल, तो राजाचं कदाचित ते कोर्ट रूम असेल, ते अरबस्थानामधलं आहे ते. ठीक आहे ना? आता स्लाइड्स पाहिल्यानंतर आपल्याला काय समजतं? हे राजे काय करायचे? आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करायचे. ते प्रत्येकाला सांगत नव्हते की माझ्याकडे इतका पैसा आहे. अशा पद्धतीने ते संपत्तीचं प्रदर्शन करायचे. आणि असं प्रदर्शन ज्यावेळेस करायचे त्यावेळेस त्याची जी प्रजा आहे किंवा इतर राज्यातले लोक आहेत ते ज्यावेळेस ह्या गोष्टी पाहायचे त्यावेळेस त्यांना समजायचं की हा राजा खूप पॉवरफुल आहे, खूप शक्तिशाली आहे, कारण याच्याकडे पैसे खूप आहेत. ठीक आहे ना?
बायबलमध्ये पण आपण एक राजा बघतो, एक नाही अनेक राजा आहेत. एक राजा बघतो आपण की तो काय करतो, तो देखील संपत्तीचं प्रदर्शन करतो. ठीक आहे ना. आपण वाचूया प्रकटीकरणाचं पुस्तक, सॉरी त्याच्या अगोदर एक दुसरं रेफरन्स वाचूया आपण. पहिले राजे याचा 10वा अध्याय आणि 14 ते 29 वाचूया. प्रतिवर्षी शल्मोनाकडे सोनी येई, ते 666 किक्कार भरे. याखेरीज आणखी सौदागर, देवघेव करणारे व्यापारी, निरनिराळ्या लोकांचे राजे व देशांचे सुभेदार यांच्याकडून सोनी येई ते निराळेच. शल्मोन राजाने सोन्याचे पत्रे ठोकून 200 मोठ्या ढाली बनविल्या. एकेका ढालीस 600 शेकेल सोने लागले. तसेच त्याने सोन्याचे पत्रे ठोकून 300 लहान ढाली केल्या. प्रत्येक लहान ढालीस 3 माने शेर सोने लागले. राजाने या ढाली लबानोन येथील वनगृहात ठेवल्या. राजाने एक मोठे हस्तिदंती सिंहासन बनवले व ते उत्तम सोन्याने मढवले. सिंहासनाला 6 पायऱ्या होत्या. आसनाचे ओठंगण वरून गोलाकार होते. सिंहासनाच्या दोन्ही बाजूंना हात होते व ह्या 2 हातांच्या बाजूंना 2 सिंह केले होते. त्या 6 पायऱ्यांच्या दोन्ही बाजूंना एक एक असे एकंदर 12 सिंह केले होते. दुसऱ्या कोणत्याही राज्यात यासारखे सिंहासन नव्हते. शल्मोन राजाची सर्व पात्रे सोन्याची होती. लबानोन येथील वनगृहातील सर्व पात्रे शुद्ध सोन्याची होती. चांदीचे एकही नव्हते. शल्मोनाच्या वेळी चांदीला कुणी विचारत नव्हते. समुद्रावर हिरामाच्या जहाजांबरोबर राज्याची तार्शिश जहाजांचा एक तांडा असे आणि 3-3 वर्षांनी ही तार्शिश जहाजे सोने, चांदी, हस्तिदंत, वानर व मोर आणत असत. शल्मोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजांहून श्रेष्ठ होता. ओके, बघतो आपण इथं शल्मोन राजाविषयी सांगितलेलं आहे. काय काय सांगितलेलं आहे, त्यांनी ढाली बनवल्या, सोन्याच्या ढाली बनवल्या नाही का. 300 ढाली बनवल्या सोन्याच्या, मोठ्या ढाली, आणि छोट्या अजून पण छोट्या ढाली पण त्याने बनवल्या. असं अजून एक वचन त्याच्यामध्ये सांगतं की शल्मोन राजाच्या वेळेस चांदीला किंमत नव्हती. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, चांदी जी आहे ना ती रस्त्यावर पडलेले जे दगड आहेत ना, हे असे मागं दिसतात आपल्याला, ते त्याच्यासारखी होती चांदी. म्हणजे शल्मोन राजा काय करत होता, आणि मग हे का करत होता शल्मोन राजा, कारण त्याला दाखवायचं होतं की तो किती पॉवरफुल आहे, किती सामर्थ्यशाली आहे नाही का. अजून एक राजा आपण बघतो बायबलमध्ये की जो आपल्या संपत्तीचं प्रदर्शन करतो. वाचूया आपण प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि 18 ते 21 वचन. तिचा तट यास्पी रत्नाचा होता आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोनेच होती. नगरीच्या तटाचे पाय वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारलेले होते. पहिला पाया यास्पे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचू, 5वा गोमेद, 6वा सारदी, 7वा लसना, 8वा वैडूर्य, 9वा पुष्कराज, 10वा सोनलसनी, 11वा याकिंत, 12वा पद्मराग अशा रत्नाने ते होते. 12 विशी 12 मोत्याच्या होत्या. एक वेस एकेका मोत्याची होती. नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. नगरीतील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोन्याचा होता. कोणत्या राजाविषयी सांगताय आणि हे आपल्याला सांगता येईल का? स्वर्गाविषयी, येशू राजेविषयी सांगते आहे नाही का. इतर राजे जे आहेत आपण बघतो की काय त्यांनी सिलिंगला सोनं लावलंय किंवा काही दरवाजे सोन्याचे केलेले आहेत. शल्मोनाने काय केलं, ढाली सोन्याचे केले होते नाही का. हा जो राजा आहे येशू राजा, यांनी काय केलेले, यांनी रस्तेच सोन्याचे केलेले आहेत. त्याच्या दृष्टीने सोनं आणि डांबर बाहेर जो आहे रस्त्याचा ते सेम आहे, त्याची किंमत सेम आहे नाही का. येते लक्षात. म्हणजे काय आपल्याला समजतं याच्यावरून, हा राजा कसा आहे, खूप सामर्थ्यशाली, खूप पॉवरफुल आहे. त्याच्याकडे रस्तेच सोन्याचे आहेत नाही का. हे फक्त आपण रस्त्याविषयी बघतोय. इतर आपण अजून बघितलं वचनामध्ये वेगवेगळे जे
प्रेशियस स्टोन्स म्हणतो आपण, रत्न जे आहेत त्यांनी काय केलेलं आहे, त्यांनी पाया घातलेला आहे, ते वेशीचा पाया घातलेला आहे, नाही का. हे सांगायचा उद्देश हा की राजे जे आहेत ते काय कसे हे करतात, ते त्यांचं जे सामर्थ्य आहे, वैभव आहे, गौरव आहे, ते कसं प्रगट करतात, ते संपत्तीचं प्रदर्शन करून करतात, ते नाही का. त्यांचं जे सामर्थ्य वैभव जे आहे ते त्यांच्या संपत्तीतून आपल्याला दिसतं. दुसरा मुद्दा आपण पाहतो की ते अजून कुठल्या प्रकारे आपल्या सामर्थ्याचं किंवा वैभवाचं प्रदर्शन करतात. काय करतात राजे? रिटर्न गिफ्ट ही कॉन्सेप्ट माहीत आहे का आपल्याला? रिटर्न गिफ्ट आता सध्या खूप म्हणजे नाही का, आपण बड्डेला जर गेलो आणि कुणाला जर गिफ्ट दिलं तर आपल्याला काय होतं, रिटर्न गिफ्ट मिळतं, ठीक आहे ना. ही रिटर्न गिफ्टची जी हे तत्व जे आहे ना, ही कॉन्सेप्ट जी आहे ना, ती बायबलमधून आलेली किंवा ती पूर्वीपासून चालत आलेली आहे. ती राजाकडे जर आपण गेलो आणि त्याला जर एखादं गिफ्ट दिलं ना, तर तो राजा आपल्याला रिटर्न गिफ्ट देतो, ठीक आहे ना. तर एखादा राजा किती वैभवशाली आहे, किती पॉवरफुल आहे, तो काय पद्धतीचं रिटर्न गिफ्ट आपल्याला देतो त्याच्यावरून समजत असतं, ठीक आहे. आपण अजून एक रेफरन्स वाचूया. पहिले राजे याचा 10वा अध्याय आणि 13वा वचन. शल्मोनाने राजाला अनुरूप अशा औदार्याने जे तिला दिले, त्याशिवाय आणखी तिने जे जे मागितले ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरवली. मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली. काय लिहिलेलं इथं? शल्मोन राजाने काय केलं? शल्मोनाने राजाला अनुरूप अशा औदार्याने जे तिला दिले, त्याशिवाय आणखी तिने जे जे मागितले ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरविली. तिची इच्छा पूर्ण केली. हे कोणाविषयी बोलते? शबाच्या राणीविषयी बोलत आहे. हे शबाची राणी ज्यावेळेस शल्मोनाला भेटायला आली त्यावेळेस ती काय आलं, ती गिफ्ट घेऊन आली होती त्याला शल्मोनाला. आणि परत रिटर्न जाताना मग शल्मोन राजा तिला रिटर्न गिफ्ट देतो. आणि काय लिहिलेलं आहे, काय रिटर्न गिफ्ट देतो? तिने जे जे मागितलं ते सर्व दिलं, त्याच्यापेक्षा आणखी त्यांनी दिलं, राजाला साजेसं असं दिलं. ज्यावेळेस आपण जातो, आपण ज्यावेळेस राजाला गिफ्ट घेऊन जातो त्यावेळेस आपण गिफ्ट कसं नेतो? आपण आपल्या कुवतीनुसार गिफ्ट घेऊन जात असतो, आपल्या कॅपेबिलिटीनुसार गिफ्ट घेऊन जात असतो. परंतु राजा ज्यावेळेस एखादं गिफ्ट रिटर्न गिफ्ट आपल्याला देतो त्यावेळेस तो राजा कसं देतो? आपण दिलं तेवढंच देतो का? तो त्याच्या कॅपेबिलिटीनुसार देत असतो. येते लक्षात? त्याची जी कुवत आहे त्या कुवतीनुसार तो आपल्याला रिटर्न गिफ्ट देतो. म्हणूनच आपण जे अगोदर जो पॉइंट बघितला ना, तो ह्याच्यासाठीच बघितला की कुठल्या राजाची काय कुवत आहे. आणि त्याच्यामध्ये नंबर 1 ला कोण येतं? येस, सोन्याचे रस्ते कोणाचे आहेत? कोणाच्या राज्यात आहे? तो नंबर 1 ला येतो तो, बरोबर आहे ना. कारण सोन्याचे रस्ते अजून कुठं नव्हते, त्याच्याच राज्यामध्ये आहेत सोन्याचे रस्ते, नाही का. आता ह्या राजाशी जर आपल्याला, अशा राजांशी जर आपल्याला संबंध प्रस्थापित करायचा असेल, त्याला भेटायचं असेल, तर आपल्याला काही ठराविक प्रोटोकॉल पाळावं लागतात. असंच राजाला जाऊन नाही भेटता येणार आपल्याला, ठीक आहे ना. काही ठराविक प्रोटोकॉल पाळावे लागतात, ज्याला शिष्टाचार म्हणतात, रॉयल प्रोटोकॉल, राजशिष्टाचार असं म्हणतात, नाही का. तर सर्वात पहिला प्रोटोकॉल जो आहे तो काय आहे? राजाला भेटायला जाताना आपण योग्य कपडे घातले पाहिजेत, योग्य ड्रेस घातला पाहिजे, योग्य ड्रेस कोड आपल्याकडे पाहिजे. आपल्याकडे योग्य ड्रेस कोड जर नसेल आपल्याला राजाला भेटू देत नाही, ठीक आहे ना. याचं एक उदाहरण आपण पाहतो, जगिक उदाहरण. मला वाटतं दुसरी जी गोलमेज परिषद झाली होती, सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स, त्यावेळेस महात्मा गांधींना व्हिक्टोरिया राणीला भेटायचं होतं, परंतु त्यांचा ड्रेस कोड योग्य नव्हता. ते इथं जे भारतामध्ये जो ड्रेस घालायचे त्याच ड्रेसवर तिथं गेले होते राऊंड टेबल कॉन्फरन्सला. आणि त्यामुळं मग त्यांना सुरुवातीला त्या राणीला भेटू दिलं नाही, नंतर भेटू दिलं, पण सुरुवातीला तिला नाही भेटू दिलं, ठीक आहे ना, कारण त्यांचा ड्रेस कोड योग्य नव्हता. दुसरं एक उदाहरण आपण पाहतो, आत्ता नुकतंच घडलंय ते. ट्रम्प ज्यावेळेस निवडून आले आणि ट्रम्प निवडून आल्यानंतर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की त्यांना भेटायला गेले आणि ते असेच टी शर्ट आणि जीन्सवर गेले त्यांना भेटायला. आणि ती काय म्हणतात त्याला, प्रेस कॉन्फरन्सची क्लिप आहे, बरीच व्हायरल झाली होती. त्या ठिकाणी व्हाईट हाऊसचा एक
ऑफिसर जो आहे तो त्या झेलेन्स्कीला म्हणतो की तुम्ही इथं आले, तुम्ही सूट घालून का नाही आले, असेच कसे आले तुम्ही, तुम्हाला माहीत नाही का इथं येताना तुम्हाला योग्य ड्रेस कोड फॉलो करायला पाहिजे, तुम्ही योग्य ड्रेस कोड घालून आले पाहिजे. ते योग्य ड्रेस कोड घालून आले नव्हते म्हणून त्यांना लगेच तिथं टोकलं गेलं, नाही का. म्हणजेच काय, आपल्याला राजाला भेटायला जाताना योग्य ड्रेस घातला पाहिजे, त्याच्याशिवाय आपण त्याला भेटू शकत नाही. प्रत्येक संडेला ज्यावेळेस आपण इथे येतो त्यावेळेस आपण एका राजाला भेटायला येत असतो, नाही का. तो राजा आपला पिता आहे, आपला बाप आहे, नाही का. पण इथं तो राजा आहे, आपण ज्यावेळेस त्याला येतो इथं त्यावेळेस राजाला भेटायला येतो आपण, नाही का. आणि या राजाला भेटायला येण्यासाठी आपण योग्य ड्रेस घातला पाहिजे, योग्य ड्रेस पाहिजे, आपला ड्रेस कोड फॉलो केला पाहिजे, नाही का. तुम्ही म्हणताल मग आता कोणचा ड्रेस घालायचा, नाही, कपड्याविषयी नाही बोलत आहे मी. बघूया आपण रोम करासपत्र याचा 13वा अध्याय आणि 14वा वचन. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान करा आणि देह वासना तृप्त करण्यासाठी तरतूद करू नका. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला काय करा, परिधान करा. परिधान करा. परिधान करा म्हणजे काय, वस्त्र आपण परिधान करतो, नाही का. इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे यू पुट ऑन क्राइस्ट, नाही का. म्हणजे आपला ड्रेस काय आहे, येस, ख्रिस्त आपला ड्रेस आहे. तो ड्रेस आपण सगळ्यांसाठी कॉमन आहे बरं का. तो आपण हे जे फिजिकल कपडे जे घातले भले वेगवेगळे घालून येऊ, पण हा जो पिता जो आहे, ह्या पित्याला भेटायला जर यायचं असेल, आपल्याला यहोवा पित्याला भेटायला यायचं असेल तर आपल्याला ख्रिस्त म्हटलेला ड्रेस घालूनच यावं लागेल, त्याच्याशिवाय येता येणार नाही आपल्याला. येते लक्षात. अजून एक वचन वाचू आपण, गलती करासपत्र याचा 3रा अध्याय आणि 27वा वचन. कारण तुमच्यामधील जितक्यांना ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे. तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झालेला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. म्हणजेच ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे प्रत्येक जे आहेत, प्रत्येक लोक जे आहे, प्रत्येक व्यक्ती जो आहे त्यांनी काय केलेलं आहे, ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. आपण हा प्रोटोकॉल फॉलो करतो सगळेच जण, नाही का. आपण ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. ज्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेलं नाही त्यांच्याबद्दल काय आहे, ते असेच डायरेक्ट भेटू शकत नाही. काय होतं, जर ते डायरेक्ट भेटायला आले तर काय होतं, आपण वाचूया योहानाचं पुस्तक याचं 14वा अध्याय आणि 6वं वचन. योहान 14:6. येशूने त्याला म्हटले, मार्ग सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. हा ड्रेस पण आपल्याला स्वतः सांगतो, तुम्ही मला घातलं जर नाही तर तुम्ही पित्याकडे जाऊ शकत नाही. तुम्हाला मला बरोबर ड्रेस तुम्हाला परिधान करावाच लागेल मला, तरच तुम्ही पित्याकडे जाताल. आणि नाही जर परिधान केलं तर काय होईल, वाचा मत्तयाचं पुस्तक याचा 22वा अध्याय 11 ते 14. मग राजा जेवणाऱ्यांना पाहण्यास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरास सांगितले, याचे हातपाय बांधून याला घेऊन जा व बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे व दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. तुम्ही लग्नाचा जर पोशाख घातला नसेल, तुम्ही योग्य ड्रेस कोड जर घातला नसेल तर काय होईल, तुम्ही त्याच्या राज्यामध्ये प्रवेश नाही करू शकत, नाही का. येते लक्षात. पण आपण हा सर्वजण प्रोटोकॉल फॉलो करतो. आपण सर्वांनी ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे, राईट. ख्रिस्ताला का परिधान करणे गरजेचं आहे माहिती आहे का तुम्हाला? आपण अजून एक स्लाइड बघू. आपले जे पाप आहेत ना, आपले पाप, आपले जे चुका, आपले जे शॉर्टकमिंग्स आहेत, आपले जे अपराध आहेत, त्या सर्व अपराध हे जे सर्व गोष्टी आहेत ना आपल्या, त्यांना झाकण्याची जी ताकद आहे ना, ती हे ख्रिस्त म्हटलेल्या ड्रेसमध्ये आहे. येते लक्षात. आणि म्हणून हा परिधान करायचा आहे आपल्याला. आपण आपली पाप, आपले चुका, आपले सर्व जे शॉर्टकमिंग, स्ट्रेस पासेस हे घेऊन आपण नाही जाऊ शकत पित्यासमोर.
ते झाकणं गरजेचं आहे, तो नाही बघू शकत पापाला आपल्या, ठीक आहे ना. आणि म्हणून आपल्याला ख्रिस्त म्हटलेला ड्रेस घालून जावं लागतं, त्याच्याशिवाय आपण नाही जाऊ शकत. हा पहिला प्रोटोकॉल. काय राजाला भेटायला जाताना पहिला प्रोटोकॉल काय फॉलो करायचा आहे आपल्याला? योग्य ड्रेस कोड घालून जायचं आहे, योग्य ड्रेस घालून जायचं आहे. आणि तो ड्रेस म्हणजे काय? ख्रिस्त. ख्रिस्ताला परिधान करून आपल्याला राजाला भेटायला जायचं आहे, नाही का. दुसरं जे सगळ्यात महत्त्वाचा प्रोटोकॉल आहे, आणि मला तुमचं लक्ष ह्या प्रोटोकॉलकडं वेधायचं आहे, थोडंसं ह्या प्रोटोकॉलकडे जास्त लक्ष द्या. तो प्रोटोकॉल म्हणजे राजाला भेटायला जाताना त्याला गिफ्ट घेऊन जावं लागतं. विदाऊट गिफ्ट राजाला भेटायला जाता येत नाही. आपण मराठी भाषेमध्ये त्याला काय म्हणतो? त्याला नजराना घेऊन जावा लागतो. राजाला भेटायला जाताना नजराना घेऊन जावा लागतो. त्याला रिकाम्या हाती भेटायला जाता येत नाही आपल्याला, नाही का. आपण जर बायबलमध्ये पण ह्या प्रिन्सिपल ज्या आहे ना, किंवा ही जी हे जे तत्व आहे ना, ह्याचा उल्लेख आपल्याला दिसतो. आपण वाचूया अनुवादाचं पुस्तक, याचा 16वा अध्याय आणि 16वं वचन. अनुवादाचं पुस्तक याचा 16वा अध्याय आणि 16वं वचन. तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे वर्षातून 3दा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्ताहांचा सण आणि मांडवाचा सण, या तिन्ही सणात तुमच्यातील सर्व पुरुषांनी त्याच्या समोर हजर राहावे. पण कोणीही परमेश्वरासमोर रिक्त हस्ते येऊ नये. कोणीही परमेश्वरासमोर कसं येऊ नये? रिक्त हस्ते येऊ नये. आपल्याला त्याच्या समोर जाताना काय करायचं आहे? गिफ्ट घेऊन जायचं आहे, ठीक आहे ना. त्याच्या समोर जाताना आपल्याला गिफ्ट घेऊन जायचं आहे, रिक्त हस्ते जायचं नाही. हा सेकंड प्रोटोकॉल, खूप महत्वाचा प्रोटोकॉल आहे हा. आता प्रश्न असा येतो, गिफ्ट घेऊन जायचं. आपल्याला पहिला प्रोटोकॉल तर समजला की ड्रेस कोड घालून जायचं, योग्य ड्रेस घालून जायचा. आणि कोणचा ड्रेस घालायचा ते पण आपल्याला समजलं. गिफ्ट घेऊन जायचं आपल्याला. आता कोणचं गिफ्ट घेऊन जायचं, नाही का, हा प्रश्न उभा राहतो. तर गिफ्ट घेऊन जाताना तो जो, किंवा नजराना घेऊन जाताना तो नजराना कसा असला पाहिजे? गिफ्ट कसं असलं पाहिजे? ते मौल्यवान असलं पाहिजे, व्हॅल्युएबल असलं पाहिजे, ठीक आहे ना. कुठलंही गिफ्ट आपल्याला नाही घेऊन जाता येत त्याला. ते गिफ्ट आपल्याला जे आपण त्याला घेऊन जातो ते कसं असलं पाहिजे? व्हॅल्युएबल असलं पाहिजे, मौल्यवान असलं पाहिजे. मौल्यवान याचा अर्थ काय आपण बघूया. मार्काचं पुस्तक याचा 12वा अध्याय आणि 41 ते 44. मार्काचं पुस्तक याचा 12वा अध्याय 41 ते 44. मग येशू भांडारासमोरून समोर बसून लोक त्या भांडारात पैसे कसे टाकत आहे हे पाहत होता. तेव्हा पुष्कळ धनवान लोक मोठमोठ्या रकमा टाकत होते. तेव्हा एक गरीब विधवा आली व तिने 2 टोल्या म्हणजे 1 दमडी टाकली. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना जवळ बोलावून घेऊन त्यांना म्हटले, मी तुम्हाला खचित सांगतो, हे जे भांडारात टाकत आहेत त्या सर्वांपेक्षा या गरीब विधवेने अधिक टाकले आहे. कारण त्या सर्वांनी आपल्या विपुलतेतून टाकले, परंतु हिने आपल्या कमाईतून आपले होते नव्हते ते म्हणजे आपली सर्व उपजीविका टाकली. ओके. व्हॅल्युएबल किंवा मौल्यवान, इथं आपल्याला ख्रिस्त जो आहे तो स्वतः सांगतो की मौल्यवान त्याच्या दृष्टीने काय आहे, ठीक आहे ना. 2 व्यक्ती आहेत आणि 2 व्यक्तीपैकी एका व्यक्तीच्या बँकेमध्ये 10 लाख रुपये बँक बॅलन्स आहे आणि तो चर्चला येतो आणि तो 10,000 रुपये ऑफरिंग टाकतो. आणि दुसरा व्यक्ती आहे त्याच्या बँक बॅलन्समध्ये काहीच नाही आहे, बँक बॅलन्स 0 आहे, त्याच्या खिशात काही 400-500 रुपये आहेत आणि त्यापैकी समजा तो एक 400 रुपये टाकून देतो ऑफरिंगमध्ये. ख्रिस्ताच्या दृष्टीने कुठलं ऑफरिंग मौल्यवान आहे? 400 रुपयाचं ऑफरिंग मौल्यवान आहे, ते 10,000चं ऑफरिंग मौल्यवान नाही आहे. का? कारण त्यांनी जे 10,000 टाकलंय ते त्याच्या
विपुलतेमधून टाकलेलं आहे, भरपुरीमधून टाकलेलं आहे. परंतु हे जे 400 रुपये ह्यांनी जे टाकलेलं आहे त्यांनी त्याच्या विपुलतेमधून होतं नव्हतं ते सगळं टाकून दिलेलं आहे त्यांनी. म्हणजेच काय, ख्रिस्त काय करतो, आपण किती सॅक्रिफिशियली टाकत आहे ते बघतो तो. ठीक आहे ना, किती सॅक्रिफिशियली, किती सॅक्रिफाईस करून आपण एखादी गोष्ट किंवा एखादी गिफ्ट आपण त्या राजाला घेऊन जातोय ते तो राजा बघतो, त्याला समजतं. ठीक आहे ना, हे गिफ्ट आपण जे राजाला देतो ते कसं असलं पाहिजे, येस कसं असलं पाहिजे, व्हॅल्युएबल असलं पाहिजे, मौल्यवान असलं पाहिजे त्याच्या दृष्टीने, नाही का. ते कॉस्टली नको आहे, कॉस्टली वेगळं बरं का, कॉस्टली वेगळं, किमती नको आहे गिफ्ट, त्याला मौल्यवान पाहिजे. किमती म्हणजे काय, ज्याची किंमत जास्ती आहे, 10,000 जास्ती आहे ना 400 पेक्षा, बरोबर ना, पण त्याला 10,000 व्हॅल्युएबल नाही आहे, त्याच्या दृष्टीने 400 रुपये व्हॅल्युएबल आहे. येते लक्षात. आपल्याला गिफ्ट कसं द्यायचं आहे, व्हॅल्युएबल गिफ्ट द्यायचं आहे, आपलं सॅक्रिफिशियल गिफ्ट पाहिजे आपलं ते. ठीक आहे ना. जर आपण योग्य गिफ्ट त्याला नेत नाही, जर आपण योग्य गिफ्ट त्याला देत नाही, तसंच जर जातो आपण, तर तो त्या राजाचा इन्सल्ट आहे. आपण तसं नाही जाऊ शकत, त्याचं इन्सल्ट नाही करू शकत आपण. ठीक आहे ना. भेटायला मग जायचंच नाही भेटायला मग. पण जर जायचं आहे भेटायला तर मग कसं जायचं, राईट प्रोटोकॉल फॉलो करून जायचे. ठीक आहे. बायबलमध्ये पण आपल्याला पाहायला मिळतं की नजराना हे जे आहे ही कॉन्सेप्ट फॉलो होताना दिसते आपल्याला. आपण बघूया पहिले राजे याचा 10वा अध्याय आणि दुसरं वचन, 10वं वचन, 11वं आणि 12वं. पहिले राजे 10वा अध्याय 2, 10, 11, 12. ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मौल्यवान रत्ने व मसाले उंटावर लादून यरुशलेमेस आली. शल्मोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्या पुढे बोलली. 10वं वचन, 10, 11, 12. तिने राजाला 120 किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्य व बहुमोल रत्ने नजर केली. शबाच्या राणीने शल्मोन राजाला एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाही. हिरामाची जहाजे ओफीर येथून सोने आणत, त्याचप्रमाणे रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही विपुल आणत. राजाचे रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला कठडे केले. त्याचप्रमाणे गाणाऱ्यांसाठी त्याच्या विणा व सारंग्या बनवल्या. असले रक्तचंदनाचे लाकूड आजवर आले नाही की दृष्टीस पडले नाही. शल्मोनाने आपणाला राजाला अनुरूप अशा औदार्याने जे तिला दिले, त्याशिवाय आणखी तिने जे जे मागितले ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरवली. ओके. इथं आपल्याला काय पाहायला मिळतं, शबाची राणी जी शल्मोन राजाला भेटायला येते, ती भेटायला येताना ती काय करते, ती नजराना घेऊन येते त्याला, नाही का. आणि नजराना काय काय आणलेलं आहे तिने, सोनं आणलेलं आहे. किती सोनं आहे, किती म्हटलेलं आहे, विपुल सोने. किती तिथं त्यांनी दिलेलं आहे, 120 किक्कार. इंग्लिशमध्ये जर वाचलं तर त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जवळजवळ 4.5 टन सोने तिने आणले. किती, 4.5 टन, म्हणजेच किती, 4,500 किलो सोने तिने आणले. फक्त सोने 4,500 टन सोने तिने आणले. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय काय आणलं, रक्तचंदन आणलंय. रक्तचंदन खूप मौल्यवान आहे, नाही का. पुष्पा बघितलं, खूप मौल्यवान आहे रक्तचंदन. ठीक आहे ना. आणि या शल्मोन राजाने काय केलंय, ते रक्तचंदन घेऊन परमेश्वराच्या मंदिराच्या पायऱ्या बनवल्यात त्यांनी त्याच्यापासून. येते लक्षात. किती सोनं घेऊन आली ती, 4.5 टन, 4,500 किलो सोनं घेऊन आली ती. अजून एक आपण उदाहरण बघूया. ज्या वेळेस येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस मागी लोक त्याला भेटायला आले, नाही का. आणि मागी लोक त्याला भेटायला आले. मागी म्हणजे हे जे आहेत हे छोटे छोटे राजे होते. पूर्वी जे होते कबिले असायचे, कबिले, आणि त्या कबिल्यांचे हे सरदार होते, हे मागी लोक जे भेटायला आले. लक्षात ठेवा, त्याला ज्यावेळेस मागी लोक भेटायला आले त्यावेळेस ते 3 नव्हते बरं का. आपल्याला असं
पिक्चर आपल्यासमोर मांडलं जातं की 3 मागी लोक आले, 3 नव्हते ते भरपूर लोक होते, ते भरपूर लोक होते ते, ठीक आहे ना. म्हणजे त्यांचा तांडाच होता, खूप सरदार आले होते ते, ठीक आहे ना. आणि ते त्याला काय आले, काय सांगितलं नाही की ते त्याला गिफ्ट घेऊन आले. आपण वाचूया मत्तयाचं पुस्तक, याचं 2रा अध्याय 1 आणि 2 वचन. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागे लोक यरूशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. ओके. पुन्हा एकदा आपण वाचूया मत्तयाचं पुस्तक 2रा अध्याय 1 आणि 2 वचन. हेरोद राजाच्या काळात यहुदियातील बेथलहेमात येशूच्या जन्मानंतर पहा, पूर्वेकडून मागे लोक यरूशलेमेस येऊन विचारपूस करू लागले की यहुद्यांचा राजा जन्मास आला तो कोठे आहे, कारण आम्ही पूर्व दिशेस त्याचा तारा पाहून त्याला नमन करण्यास आलो आहोत. यहुद्यांचा राजा जन्मास आलेला आहे, आम्ही त्याला काय नमन करण्यास आलो आहे. यहुद्यांचा राजा, वाक्य जे आहे ह्या वाक्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया. यहुद्यांचा राजा जन्मास आलेला आहे. राजे जन्माला येतात का? राजे जन्माला येतात का? जन्माला कोण येतं? राजकुमार जन्माला येतात, राजे जन्माला नाही येत. इथं काय लिहिलेलं आहे? यहुद्यांचा राजा जन्माला आलेला आहे. ह्या वाक्यावरून काय समजतं? हा राजा कसा आहे जो जन्माला आलेला आहे? तो इटर्नल आहे, सार्वकालिक आहे, ठीक आहे ना. तो जन्माला त्याला सुरुवात नाही आहे तिथून त्याची, त्यांनी फक्त त्याची पोझिशन बदललेली आहे, जागा बदलली त्यांनी त्याची, स्वर्गातून खाली आलाय तो. आपल्याला इथं त्याचं दैवी नेचर पाहायला भेटतं या वाक्यातून, नाही का. 2 वचन, पुढं काय लिहिलेलं आहे? आम्ही त्याला काय करायला आलेलो आहोत? नमन करायला आलेलो आहोत. अजून एक शास्त्रभाग वाचूया आपण. मत्तयाचं पुस्तक, याचा 2रा अध्याय आणि 11वं वचन. नंतर ते त्या घरात गेले, तेव्हा तो बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेला त्यांनी पाहिला व पाया पडून त्यांनी त्याला नमन केले. मग आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद व गंधरस ही दाणे त्याला अर्पण केली. ओके. इंग्लिशमध्ये वाचता येईल का हे वचन? मत्तयाचं पुस्तक, याचा 2रा अध्याय आणि 11वं वचन. And when they had come into the house, they saw the young child with Mary his mother, and fell down and worshipped him. And when they had opened their treasures, they presented gifts to him, gold, frankincense and myrrh. ओके. काय लिहिलेलं आहे इंग्लिशमध्ये इथं? ह्या वचनामध्ये आपल्याला काय दिसतं की ते कशासाठी आले होते? वर्शिप करायला आले होते ते, ठीक आहे ना. आणि त्यांनी काय केलं? ज्यावेळेस ते भेटायला आले तिथं राजाला, त्यावेळेस त्यांनी काय केलं? त्याची वर्शिप केली. वर्शिप केली, आपण करतो ना वर्शिप, त्यांनी पण वर्शिप केली. आणि मग काय केलं? काय लिहिलेलं आहे मराठीमध्ये पुढं? त्यांनी काय केलं? आपल्या थैल्या उघडल्या आणि सोने, ऊद व गंधरस हे त्याला अर्पण केले. त्यांनी वर्शिप केली आणि मग सोने, ऊद व गंधरस याचं अर्पण केलं त्याला. म्हणजेच आपल्याला ह्या वाक्यावरून काय समजतं? वर्शिपमध्ये देणे हे समाविष्ट आहे, बरोबर. वर्शिपमध्ये देणे हे समाविष्ट आहे, इन्क्लुडेड आहे बाय डिफॉल्ट. तुम्ही वर्शिप करता म्हणजे तुम्ही देता, राईट. जर आपण देत नाही आणि वर्शिप करतो तर आपली वर्शिप कशी आहे? इनकम्प्लीट आहे, अपूर्ण आहे, कंप्लीट वर्शिप नाही आहे ती. इथे लक्षात, वर्शिपमध्ये देणे, गिफ्ट देणे, राजाला गिफ्ट देणे हे समाविष्ट आहे, ते इन्क्लुडेड आहे बाय डिफॉल्ट, नाही का. ओके. आता हे प्रोटोकॉल ज्यावेळेस आपण पाहत होतो त्यावेळेस प्रोटोकॉल पाहायच्या अगोदरच आपण राजाचे काही क्वालिटीज पाहिल्या होत्या, नाही का. की राजा आपलं जे सामर्थ्य आहे ते कसं दाखवतो लोकांना? तो संपत्तीतून दाखवतो. आणि दुसरी गोष्ट काय? पहिली गोष्ट कशातून दाखवतो?
संपत्तीद्वारे तो आपलं सामर्थ्य प्रकट करतो. दुसरी गोष्ट कसं करतो? रिटर्न गिफ्ट देतो तो, राईट? रिटर्न गिफ्ट देऊन करतो तो. आणि रिटर्न गिफ्ट कधी देतो तो? ज्यावेळेस आपण त्याला एखादं गिफ्ट देतो त्यावेळेसच तो रिटर्न गिफ्ट देतो. असंच रिटर्न गिफ्ट नाही देत. ते गिफ्टचं नावच आहे रिटर्न गिफ्ट, नाही का? असंच नाही देणार तो गिफ्ट आपल्याला. तुम्हाला पहिलं गिफ्ट त्याला द्यावं लागेल, मग तो तुम्हाला रिटर्न गिफ्ट देणार. आपण जे गिफ्ट देतो ते आपण आपल्या कुवतीनुसार देतो. तो रिटर्न गिफ्ट जे देतो तो त्याच्या कुवतीनुसार देतो आपल्याला, नाही का? कसं रिटर्न गिफ्ट देतो ते आपण बघूया. पहिले इतिहास याचा 9वा अध्याय आणि 12वा वचन. एका राजाबद्दल बघतोय आपण. नऊ आणि 12. पहिली इतिहास याचा 9वा अध्याय आणि 12वा वचन. अदया बिन एहोराम बिन पशुहूर बिन मल्किया आणि मसई बिन अदिएल बिन. अजून एक बघूया आपण, अजून एक उदाहरण बघूया. पहिलं आपण काय बघितलं? पहिलं उदाहरण, तो काय करेल? लोकांना तुम्हाला देण्यास भाग पाडील. दुसरं उदाहरण बघूया आपण. मत्थ्याचं पुस्तक याचा 26वा अध्याय 6 ते 13. मत्थ्याचं पुस्तक 26वा अध्याय 6 ते 13. तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी असता कोणी एक स्त्री बहुमोल सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन त्याच्याकडे आली आणि तो भोजनास बसलेला असता तिने त्याच्या मस्तकावरती ओतली. हे पाहून शिष्य रागावून म्हटले, हा नाश कशाला? हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते. येशूने हे जाणून त्यांना म्हटले, या स्त्रीला का त्रास देता? हिने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे. कारण गरीब नेहमी तुमच्या जवळ आहेत, परंतु मी तुमच्या जवळ नेहमी आहे असे नाही. हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले. मी तुम्हाला खचित सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. ओके. इथं आपल्याला पाहायला मिळतं की येशू ख्रिस्त शिमोन नावाच्या व्यक्तीच्या घरी भोजन करत आहे आणि एक स्त्री तिथे येते. आणि ती काय करते? स्त्री ती एका कुपीमध्ये तेल घेऊन येते. खूप मौल्यवान तेल असतं ते, सुगंधी तेल, नाही का? आणि ती येऊन ती ख्रिस्ताच्या पायावर ओतते आणि आपल्या केसांनी त्याचे पाय पुसते ते. आता हे जे तेल आहे ना, ह्या तेलाची मी इंटरनेटवर त्याचे व्हॅल्यू बघत होतो, साधारण काय व्हॅल्यू असेल. तर आजच्या परिस्थितीला त्या तेलाची जी व्हॅल्यू होती, किंमत जी होती, ती साधारण $15,000 होती. आज जर म्हटलं ते तेल घ्यायचं तर साधारण $15,000 होती, नाही का? $15,000 म्हणजे साधारण 1-1.5 लाख रुपयाचं ते असेल, नाही का? 1.5 लाख रुपयाचं तेल असेल ते तिचं जे म्हणजे कदाचित ती तिची एक वर्षभराची उपजीविका असेल. ती वर्षभर तिने काम केलं असेल, कष्ट केलं असेल, त्यावेळेस इतके पैसे जमा झाले असतील. आणि एका वर्षाची जी तिची कमाई आहे ती एक 5-10 मिनटात ती म्हणजे ती संपून टाकते. ती ख्रिस्ताच्या पायावरती ओतते आणि ते संपून टाकते ते. आणि मग शिष्य काय म्हणतात की हे गरिबांना जर दिलं असतं तर बरं झालं असतं, नाही का? ही इथं नाश का करत आहे? शिष्यांना हे प्रिन्सिपल माहीत नाही आहे, त्यांना नंतर समजतं ते. कोणचं प्रिन्सिपल? राजाला जाऊन गिफ्ट द्यायचं, नाही का? मग ख्रिस्त तिला काय म्हणतो? ख्रिस्त त्यांना दटावतो शिष्यांना. आणि मग ख्रिस्त पुढं काय म्हणतो की तिने ते माझ्या कशासाठी केलेलं आहे? उत्तर कार्यासाठी केलेलं आहे. आता ही जी स्त्री आहे ती त्या शिमोन नावाच्या व्यक्तीच्या घरी येते जिथे ख्रिस्त जेवण करतोय. साधारण किती लोक असतील बरं तिथं त्या घरामध्ये? ख्रिस्ताचे 12 शिष्य, येशू ख्रिस्त आणि अजून एक 8-10 लोक असतील. एक 20-25 लोक तिथं असतील. आणि 20-25 लोकांच्या समोर ती काय करते? ते तेल ख्रिस्ताच्या पायावर ओतते, नाही का? तिने हे कृत्य जे केलं ते 20 लोकांच्या समोर केलं, 20 ते 25 लोकांच्या समोर केलं. ख्रिस्त पुढं काय म्हणतो? वाचा शेवटचं वचन 12 आणि 13.
हिने सुगंधी तेल माझ्या शरीरावर ओतले, हे माझ्या उत्तर कार्यासाठी केले. मी तुम्हाला खचित सांगतो, सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवतील, तेथे तेथे हिने जे केले तेही हिच्या स्मरणार्थ सांगतील. सर्व जगात ज्या ज्या वेळेस सुवार्ता गाजवली जाईल त्यावेळेस हिचं नाव घेतलं जाईल. सर्व जगात ज्या ज्या वेळेस सुवार्ता तिने ख्रिस्ताचा सन्मान 25 लोकांसमोर केला. ख्रिस्तानी तिचा सन्मान किती लोकांसमोर केलाय? किती लोकांसमोर? अजून पण करतोय तो सन्मान तिचा, अजून पण करतोय. येते लक्षात? तिला समजलेलं होतं राजाला गिफ्ट घेऊन गेल्यानंतर काय होतं. तिने ख्रिस्ताचा सन्मान 25 लोकांसमोर केला. ख्रिस्तानी तिचा सन्मान सर्व जगासमोर केला. जिथं जिथं सुवार्तेची घोषणा होईल तिथं तिथं तिचं नाव घेतलं जातं. आणि त्यांनी स्वतः वैयक्तिक सांगितलं की हिचं नाव घेतलं जाईल. आणि आजही तिचं नाव घेतलं जातं. आपण काय बघतोय? ख्रिस्ताची देण्याची स्टाईल. काय स्टाईलनी तो रिटर्न देतो परत. येते लक्षात? पहिल्या उदाहरणात काय म्हणतो तो? मी भाग पाडील लोकांना तुम्हाला द्यायला. येते लक्षात? इथं काय म्हणतो? इथं काय केलं त्याने? संपूर्ण जगासमोर तिचा सन्मान तो करतोय. येते लक्षात? आपण मागच्या संडेला एक उदाहरण बघितलं. पेत्रानी काय केलं होतं? पेत्रानी फक्त बोट दिली होती त्याची. वैतागला होता तो, मासे नाही मिळाले म्हणून. आणि मग त्यांनी फक्त बोट दिली त्याची. ख्रिस्तानी काय केलं? जाळं फाटलं त्याचं. आणि नुसतं जाळच नाही फाटलं, नंतर 2 बोट बोलून घेतल्यानंतर त्या बुडायला लागल्या बोट. त्याची देण्याची स्टाईल कशी आहे? तुमचं ते जे आहे ना घेण्याचं जे भांड पात्र पिशवी जी आहे ना ती स्ट्रॉंग पाहिजे. ती स्ट्रॉंग जर नसेल ना तर फाटल ती. त्याच्यावर तुम्ही आता तुमची पिशवी जे काही आहे ना सुटकेस वगैरे ती स्ट्रॉंग बनवून घ्या. ती येते लक्षात? तुम्ही नजरानं आणल्यानंतर तुमचे जर पिशवी तुमचे जर भांड तुमचं जर सुटकेस स्ट्रॉंग नसेल तर ते फाटून जाईल, तुटून जाईल. तो असा देईल तुम्हाला. येते लक्षात? अजून एक उदाहरण आपण बघूया. पहिले शमूएल याचा 2रा अध्याय, सॉरी हे रेफरन्स नंतर बघूया आपण. आपल्याला माहित आहे की जुन्या करारामध्ये हन्ना नावाची एक स्त्री होती आणि तिने प्रॉमिस केलं होतं की मला जर पुत्र झाला तर मी तो तुला देईल, नाही का? आणि ती तो पुत्र देती. ती पुत्र देती, त्याच्या हातात देती तो पुत्र. हन्ना एका मुलाला त्याच्या हातात देती. परमेश्वर तिला रिटर्न काय देतो? एक संदेष्टा देतो, प्रॉफिट देतो. तिने एक पुत्र दिला, एक मुलगा दिलाय. परमेश्वर तिला रिटर्न काय देतोय? संदेष्टा देतोय. येते लक्षात? कसा संदेष्टा होता तो? तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवल तो राजा. शमूएल संदेष्टा कसा होता? तिथं त्यावेळेस इलेक्शन आणि हे प्रकार काही नव्हते. हे काहीच नव्हतं. इलेक्शन झालं मग लोक कॅन्डिडेट्स उभा राहिले आणि मग ह्याला इतके मतं पडले मग हा राजा मग तो वजीर, असं काही नव्हतं. शमूएल ज्याच्यावर हात ठेवेल तो राजा. शमूएलाने शाऊलावर हात ठेवला तो राजा झाला. शमूएलाने दाविदावर हात ठेवला तो राजा झाला. असा संदेष्टा परमेश्वराने हन्नेला रिटर्न दिला. तिने काय दिलं होतं? फक्त एक मुलगा दिला होता त्याच्या हातात. बरोबर? बरं, तिने फक्त परमेश्वर तिथंच थांबला का? फक्त नाही. त्यांनी काय केलं? तिने एक मुलगा दिला होता त्याला, पहिलं प्रथम फळ दिलं होतं आपलं. परमेश्वराने काय केलं? वाचूया आपण पहिले शमूएल याचा 2रा अध्याय आणि 21वं वचन. आणि परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला व ती गर्भवती होऊन तिला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या. इकडे शमूएल बाळ परमेश्वरासमोर वाढत गेला. परमेश्वराने हन्नेवर अनुग्रह केला, तिला 3 पुत्र व 2 कन्या झाल्या. ती वांज होती. हन्ना काय होती? वांज होती, बॅरन होती. ती मूल होण्याचे विषय नव्हता, मूल होण्याची शक्यता नव्हती. बायबलच सांगतं ती वांज होती ती, नाही का? पण तिने प्रॉमिस केलं परमेश्वराला. पहिलंच ते तिचं जे बेस्ट आहे ना ते दिलं. परमेश्वराने काय केलं? त्या बेस्टला अजून बेस्ट बनवलं, प्रॉफिट बनवलं, नाही का? तिथंच थांबला नाही तो. तू मूल दिला ना, परत त्यांनी तिला किती दिले मुलं? 3 मुलं आणि 2 कन्या दिल्या त्याने.
येते लक्षात? तो देताना कसं देतो? नुसतं व्याज नाही देतो, व्याजावर व्याज देत असतो तो. कंपाऊंड इंटरेस्ट, नुसतं सिंपल इंटरेस्ट नाही, चक्रवाढ व्याज असतं त्याचं, नाही का? अजून एक उदाहरण बघू आपण. उत्पत्तीचं पुस्तक याचा 43वा अध्याय 11 ते 14. मग त्यांचा पिता इस्रायल त्यांना म्हणाला, असेच असेल तर मग एवढे करा, या देशात उत्पन्न होणारे मौल्यवान पदार्थ त्या मनुष्याला भेट म्हणून आपल्या गोणीत घालून न्या. थोडा डिंक व थोडा मध, मसाला, गंधरस, पिस्ते व बदाम घेऊन जा. दुप्पट पैसा बरोबर न्या. तुमच्या गोण्यांच्या तोंडी जो पैसा परत आला तोही परत घेऊन जा. कदाचित काही चूक झाली असेल तर आता आपल्या भावाला बरोबर घेऊन त्या मनुष्याकडे जायला निघा. सर्वसमर्थ देवाला तुमचा कळवा येवो व तुम्ही त्या मनुष्यापुढे गेलात म्हणजे तो तुमचा दुसरा भाऊ व बन्यामीन यांना तुमच्या हवाली करो. यावर मी आपल्या मुलांना मुकलो तर मुकलो. ओके, आता ही जी स्टोरी आहे ना इथं, ही योसेफाची स्टोरी आहे. आणि योसेफाला त्याच्या भावांनी मिसर देशात विकून टाकलेला आहे. योसेफ मिसर देशामध्ये राजा झालेला आहे. योसेफ हा मिसर देशामध्ये राजा म्हणून राज्य करतोय आता. आणि त्याच्या भावंडांना आणि वडिलांना माहिती नाही इकडे दुष्काळ पडला इस्रायल देशामध्ये, आणि ते आता तिकडं जात आहेत. ते आता त्यांना माहीत नाही की माझा भाऊ किंवा माझा मुलगा तिथं राजा आहे म्हणून, ठीक आहे ना. ते फक्त एका राजाला भेटायला जाते, एका राजाला ते भेटायला जात आहेत. आणि राजाला भेटायला जायच्या अगोदर याकोब जो आहे इस्रायल, योसेफाचा बाप, तो काय म्हणतो की त्या मनुष्याला तुम्ही, म्हणजेच त्या राजाला तुम्ही भेटायला जात आहेत तर त्याला काय काय घेऊन जा, त्याचं डिस्क्रिप्शन इथं दिलेलं आहे. इंग्लिशमध्ये वाचता येईल का आपल्याला? उत्पत्ती 43 11 ते 14. And their father Israel said to them, If it must be so, then do this. Take some of the best fruits of the land. Okay, take some of the best fruits of the land in your vessels, and carry down a present for the man, a little balm and a little honey, spices and myrrh, pistachio nuts and almonds. Take double money in your hand, and take back to your hand the money that was written in the mouth of your sacks. Perhaps it was an oversight. Okay, काय लिहिलेलं इथं? टेक सम ऑफ द बेस्ट फ्रुट्स किंवा बेस्ट थिंग्स. सर्वात जे उत्तम गोष्टी ह्या आहेत ना इथं आपल्या देशामध्ये, आपल्या प्रदेशामध्ये, त्या घेऊन जा तुम्ही त्या राजाला. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय म्हणतो? पैसा किती घेऊन जा? दुप्पट घेऊन जा. येते लक्षात? बेस्ट गोष्टी घेऊन जा, पैसा दुप्पट घेऊन जा. आणि त्या व्यक्तीला जो राज्य करतोय त्यांना माहिती नाही कोण येतो, मुलगा आहे भाऊ आहे कोण आहे माहिती नाही त्यांना फक्त एक माहिती आहे की हा राजा आहे, राज्य करतोय. ते ह्या बेस्ट गोष्टी घेऊन जातात त्याच्याकडं. त्यांना रिटर्न काय मिळतं बघूया आपण. उत्पत्तीचं पुस्तक याचा 45वा अध्याय आणि 18वं वचन. आणि आपला बाप व आपली मुले माणसे यांना घेऊन माझ्याकडे या, म्हणजे मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हाला देईल. ओके. इथं फारो राजा आता सांगतोय काय? आणि आपले बाप आणि आपली माणसे मुले बाळे ते घेऊन या, माझ्याकडे या, आणि मी काय करल म्हणतो? मिसर देशात जे काही उत्कृष्ट आहे ते मी तुम्हास देईल. मिसर देशामध्ये जे काही उत्कृष्ट आहे, मिसर देशामध्ये जे काही बेस्ट आहे ते मी तुम्हाला देईल. ह्यांनी काय केलं? हे त्याला घेऊन गेलेत बेस्ट गोष्टी. बरं, हे कुठून घेऊन जाते? इथं दुष्काळ पडलेला आहे बरं का, इस्रायल देशामध्ये दुष्काळ पडलेला आहे आणि म्हणून ते तिकडे जात आहेत. दुष्काळ पडला म्हणजे मग ते खूप काही चांगलं घेऊन जाऊ शकत नव्हते कारण दुष्काळच पडला होता. मग त्यातल्या त्यात त्यांनी बेस्ट गोष्टी दिल्या त्याला, आणि बेस्ट दिल्यामुळं मग तो काय म्हणतो? फारो राजा काय म्हणतो? मुले बाळे घेऊन या, मिसर देशातील जे बेस्ट आहे मी ते तुम्हाला देईल. आणि तो काय करतो?
त्यांना मिसर देशातला सर्वात जो सुपीक प्रदेश आहे, बेस्ट प्रदेश आहे गोशन, तिथं तो त्यांना राहायला जागा देतो. येते लक्षात? रिटर्न गिफ्टचं प्रिन्सिपल लक्षात येते. बर, आपण आता कन्क्लुजनकडे येऊया, आपण म्हणजे संपूया. आपल्याला काय वाटतं, त्याला आपल्या रिटर्न गिफ्टची गरज आहे? आपलं रिटर्न गिफ्ट पाहिजे त्याला? त्याला आहे गरज? गिफ्टची गरज आहे का त्याला? आत्ताच आपण बघितलं हग्गायाचं पुस्तकामध्ये, वाचूया आपण हग्गायाचं पुस्तक, याचं 2 अध्याय आणि 8वं वचन. हग्गाय 2:8. रुपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रुपे माझे आहे आणि सोने माझे आहे, सोनं आणि रूप माझं आहे, असं सेनाधीश परमेश्वर म्हणतो. त्याला आपल्या रिटर्न गिफ्टची गरज आहे का? आपल्याकडे जे आहे ते त्याचंच आहे, बरोबर आहे ना? त्याला आपल्या रिटर्न गिफ्टची गरज आहे का? मग तरी पण का म्हणतो तो गिफ्ट आणा, रिटर्न गिफ्ट का बरं म्हणतो तो? एक उदाहरण आपण बघूया. आपल्याला माहिती आहे का की जुन्या करारामध्ये येशू ख्रिस्ताची सावली परमेश्वराने दाखवली, ज्याला आपण टायपोलॉजी म्हणतो. अनेक गोष्टीतून त्यांनी त्याची सावली दाखवली, ख्रिस्ताची सावली दाखवली. त्यामध्ये एक जे पात्र आहे ते आपल्याला पाहायला भेटतं, जे ख्रिस्ताची सावली प्रगट करतं, ते म्हणजे योसेफ, जुन्या करारामधला योसेफ. आपण वाचूया एक रेफरन्स, उत्पत्तीचं पुस्तक, याचा 29वा अध्याय 2 आणि 3. उत्पत्ती 29, 2 आणि 3. तेथे त्याने पाहिले तर एका शेतात एक विहीर होती. तिच्या आसपास शेरडे मेंढ्यांचे 3 कळप बसलेले होते, कारण त्या विहिरीतून त्या कळपांना पाणी पाजत असत. सॉरी एक मिनिट. उत्पत्ती 39. परमेश्वर योसेफाबरोबर असल्या कारणाने तो यशस्वी पुरुष झाला. तो आपल्या मिस्री धन्याच्या घरी असे. परमेश्वर त्याच्याबरोबर असल्या कारणाने जे काही तो हाती घेतो त्याला परमेश्वर यश देतो, असे त्याच्या धन्याला दिसून आले. इंग्लिशमध्ये वाचता येईल? The Lord was with Joseph, and he was successful man, and he was in the house of his master the Egyptian. And his master saw that the Lord was with him, and that the Lord made all he did to prosper in his land. All he did to prosper in his Land. Hand. Sorry. काय होतं इथं? काय सांगते वचन? तो जो मिस्री हे होता, जो मालक होता योसेफाचा, त्यांनी बघितलं की कुठलीही गोष्ट योसेफाच्या हातात गेली ना का ती प्रॉस्पर होते. Yes, amen. हा जो आमचा राजा आहे ना, हा योसेफ जो आहे तो ख्रिस्ताची सावली आहे. आणि आमचा हा जो राजा आहे ना, हा येशू नावाचा राजा, त्याच्यामध्ये एक क्वालिटी आहे. त्याच्या हातात तुम्ही कुठली पण गोष्ट द्याल ना का ती मल्टिप्लाय व्हायला सुरुवात होते, ती प्रॉस्पर व्हायला, समृद्ध व्हायला सुरुवात होते. तुम्ही त्याच्या हातात काही पण द्या. हन्नेने त्याच्या हातामध्ये आपला मुलगा दिला, तो प्रॉस्पर झाला, तो आणि तो प्रॉफिट झाला. त्या एका मुलाने ख्रिस्ताच्या हातामध्ये 5 भाकरी आणि 2 मासे दिले, ते मल्टिप्लाय झाले. ते त्याच्या हातामध्ये एक क्वालिटी येते. म्हणून त्याची इच्छा आहे की तुम्ही तुमचा नजराना जो आहे ना, तुम्ही घेऊन या आणि त्याच्या हातात द्या. तो हातात दिला का तो मल्टिप्लाय होणार. तुम्ही ठरवा किती द्यायचं त्याच्या हातामध्ये, तुम्हाला किती ब्लेसिंग पाहिजे. तुम्ही जितकं जास्त नजराना त्याच्या हातामध्ये ठेवताल तितकं जास्त मल्टिप्लाय होणार ते. येतं लक्षात? दुसरी गोष्ट, ज्या वेळेस आपण त्याला नजराना घेऊन जातो त्यावेळेस आपण काय करतो, त्याचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये फ्लो होण्यासाठी एक मार्ग तयार करत असतो. आपण ज्या वेळेस आपण आपले नजराने त्याच्या समोर घेऊन जातो, त्याच्या हातात देतो, त्यावेळेस त्याचे जे आशीर्वाद आहेत, फायनान्शियल ब्लेसिंग जे आहेत, मटेरियल ब्लेसिंग जे आहेत, ते आपल्या लाईफमध्ये वाहण्यासाठी, फ्लो होण्यासाठी आपण एक मार्ग तयार करत असतो.
आपण ज्या पद्धतीने त्याच्याशी रिलेट होऊ तो त्या पद्धतीने आपल्याशी रिलेट होणार. ती त्याची पद्धत आहे, ती तो तसाच आहे. तुम्ही जर त्याला शिक्षक म्हणून त्याच्याशी रिलेट झाला तर तो तुमच्याशी शिक्षक म्हणूनच बोलणार. त्याच्याकडे एक व्यक्ती येतो आणि काय म्हणतो, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं म्हणून मी काय करू. राईट. तो एक शिक्षक म्हणून त्याला विचारतोय. येशू ख्रिस्ताला शिक्षक म्हणून तो संबोधतोय, त्याच्याशी शिक्षक म्हणून तो रिलेट होतोय. येशू ख्रिस्तानी शिक्षकाप्रमाणेच त्याला उत्तर दिलं. तुम्ही जर त्याच्याशी एक हीलर म्हणून जर रिलेट होताल तर तो तुमच्याशी हीलर म्हणूनच, आरोग्य देणारा म्हणूनच तुमच्याशी रिलेट होईल. तुम्ही जर त्याच्याशी एक बाप म्हणून रिलेट होताल, पुत्र म्हणून रिलेट होताल तर तो तुमच्याशी बाप म्हणून रिलेट होईल. तुम्ही ज्या पद्धतीने रिलेट होताल त्या पद्धतीने रिलेट, तो तुम्हाला फोर्स करणार नाही. राईट. पण त्याची इच्छा आहे की तुम्ही काय करावं. त्याला गरज नाही तुमच्या याची, तुमच्या नजराण्याची, तुमच्या गिफ्टची त्याला गरज नाही आहे अजिबात. तो काय आहे, तो सर्व एल शब्दाय आहे, तो सर्व शक्तिमान. पण त्याला देव परमेश्वर म्हणून राहण्यासाठी त्याला तुमची आणि माझी गरज नाही. तो ऑल सफिशियंट बाय हिमसेल्फ. ही इज ऑल सफिशियंट बाय हिमसेल्फ. राईट. देवदूत असो किंवा मनुष्य, त्याला गरज नाहीये. देव होण्यासाठी त्याला ह्या लोकांची गरज नाहीये. तो ऑल सफिशियंट आहे. राईट. पण त्याची इच्छा आहे की त्याचे जे लेकरं आहेत, त्याचे जे मुलं आहेत, ज्याच्यासाठी त्यांनी काय केलंय, त्याची ती स्वभाव आहे त्याचा. काय देणं हा त्याचा स्वभाव आहे. देणं हा त्याचा स्वभाव आहे. त्यांनी आपण जसं जसं जुन्या करारातून नवीन कराराकडे वाटचाल करतो, वाचतो आपण एक एक, आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी सर्व गोष्टी दिल्याच, तो देतच गेला. एक वेळ अशी आली की त्यांनी आपला पुत्र देऊन टाकला आपल्यासाठी. राईट. काय ठेवलं राखून त्यांनी माग. आज जर आपण स्वर्गामध्ये गेलो आणि येशू ख्रिस्ताला स्वर्गामधून साईडला काढलं, स्वर्ग आहे का? आहे का स्वर्ग? नाही. स्वर्ग काय आहे? ख्रिस्तामुळे स्वर्ग आहे. आणि त्यांनी त्यालाच राखून नाही ठेवलं, त्याने देऊन टाकलं आपल्यासाठी. येते लक्षात? पण तरी पण तो म्हणतो की माझ्याकडे नजरानं घेऊन या. का? कारण काहीतरी प्रिन्सिपल आहे, काहीतरी त्याच्या मागे सिक्रेट आहे. त्याला तुम्हाला ब्लेस करायचं आहे. त्याला पैसे नको आहेत तुमचे, पण त्याला तुम्हाला ब्लेस करायचं आहे आणि त्याच्यासाठीच त्याला एक चॅनल तयार करायचं आहे. त्याची ब्लेसिंग फ्लो होण्यासाठी त्याला चॅनल करायचं आहे. राईट. आणि म्हणून तो म्हणतो की मला भेटायला येताना काय करा, नजराना घेऊन या. प्रभू करू आणि या वचनाद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वाद. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching this broadcast. If you have been blessed by this message, we encourage you to donate for this ministry. Your generous donations will help us to spread the gospel of His kingdom and make a real difference in the lives of the people. You can send your gifts and donations on the following bank account or through the QR code given below. Bashan Catholic Cooperative Bank Limited. Account number 5010000374277. IFSC code BACB 0000123. Shekinah Ministries believes that your tithes belong to your local churches. Thank you for watching this broadcast.